तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आणणे भोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आणणे भोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुका म्हणेना माझी आणणे भोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आणणे भोदेशी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी आवाज खणकते तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी भगवान दत्तात्रेयांच्या चरणकमली मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून ज्या एका श्रेष्ठ तत्वाचा स्वीकार संप्रदायामध्ये जगद्गुरु म्हणून केला गेला त्या तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या संतांनी बौद्ध परंपरा अर्थात जीव हा शिव आहे अशी अन्वय बोधाची परंपरा तुमच्या पर्यंत आणून पोहोचवली त्या गुरुतत्वाचं प्रेम भावाने स्मरण करू मुखवत विभूती संत श्रेष्ठ श्री हरिदास महाराज यांच्या चरणकमली मनपूर्वक साष्टांग अभिवादन गायक वादक श्रोते मंडळी या सर्वांविषयी सद्भाव आदरभाव व्यक्त करून त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण वाघ महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण भालके महाराज सारी साधक मंडळी संयोजक मंडळी आणि या कीर्तन सेवेचे यजमान आदरणीय देहुरांना या सर्वांविषयी सद्भाव आदरभाव व्यक्त करतो आणि भगवंताच्या पूजेकडे येण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांचा प्रसिद्ध असा मागणीपर प्रकरणातला अभंग आजच्या या कालखंडामध्ये चिंतनासाठी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवाज येते का? स्पष्ट आवाज येतो का? आवाज येतो का स्पष्ट? एवढं मला सांगा. येतो का? येतो का नाही येत? येतो. आता ऐका. ठीक आहे. आता व्यवस्थित आहे. काय अडचण नाही. आता काही नका करू. व्यवस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताची सेवा. तिथे आल्यानंतर सद्गुरू श्री रविदास महाराजांचं स्मरण होतं.
इथे आल्यानंतरच होत असं नाही, ते सतत होत असतं. महाराजांचा माझा परिचय निघून अण्णामुळे झाला आणि तेव्हापासून मी इथे येतो आहे. महाराजांनी ज्या ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्यात मी एक होतो. बाकीच्या कोणाच्या कीर्तनाला ते बाहेर येऊन बसत होते नव्हते मला माहीत नाही, पण माझ्या कीर्तनाला ते मात्र बाहेर येऊन बसत होते. एवढं प्रेम माझ्यावरती त्यांनी केलं असं मला वाटतं. आणि जे मला वाटतं ते सर्व साधकांना वाटतं. कारण गुरुवर्य महाराज म्हणजे प्रेमाची मूर्ती होती. अनेक साधकांना त्यांनी भक्तीच्या मार्गाला लावलं. आध्यात्मिक दृष्ट्या अनेकांचं कल्याण जसं त्यांनी केलं तसं भौतिक दृष्ट्या संसारिक दृष्ट्या सुद्धा त्यांनी अनेकांचं कल्याण केलं. त्यांच्या सानिध्यात जे जे आले ते इथून जाताना सुखी होऊन गेले आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याच्या संबंधाने पुन्हा पुन्हा साधक इथे येतच राहतात. तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये काय द्यावे त्याशी व्हावे भगवंताचं नाम बीज आहे. आणि या नाम बीजाचा विस्तार म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. कारण नाम परंपरा प्राचीन काळापासून आली. आपल्याला माहित आहे आदिनाथ हुआ काय प्रगट केलं, बीज प्रगट केलं. आणि त्या बीजाचा आकाशव्यापी विस्तार, त्या नाम बीजाचा आकाशव्यापी विस्तार म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. म्हणून आम्ही येऊया कोकडा तुका आकाश. तुकोबरायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर तुके तुकला तुका तुके तुकला तुका विश्वी भरोणी उरला. एवढी व्यापकता आणून देणार काय आहे बीज नाम. म्हणून तुकोबारायांचं वर्णन भगवान शंकर करतात. तुकोबारायांच्या सानिध्याची संगाची अपेक्षा साक्षात गंगा करते. जगद्गुरु तुकोबरायांच्या वाणीची अपेक्षा ही वाणी मला श्रवण करायला मिळावी असं भगवान शंकराला वाटतं. जगद्गुरु तुकोबरायांवर प्रेम ज्ञानराज माऊली करतात. ज्ञानराज माऊली तुकोबराय यांच्यामध्ये जवळजवळ 350 पावणे 400 वर्षाचं अंतर आहे. एवढं अंतर असून सुद्धा ज्ञानराज माऊली तुकोबरायांवरती प्रेम करतात.
भगवान परमात्मा पंढरीनाथ तुकोबरायावरती प्रेम करतात आणि प्रेम करताना म्हणतात तुकोबराय म्हणजे माझा सखा आहे. तुकोबरायांची भाषा जर पाहिली नाभी भक्त अर्जुनाला भगवान परमात्मा सखा म्हणतात आणि तदनंतर काही हजार वर्षानंतर तुकोबरायांना भगवान परमात्मा सखा म्हणतात. तुकोबरायांच्या चरित्राचं चिंतन जर आपण केलं तर धर्मसत्ता, राजसत्ता आणि देवसत्ता तुकोबरायांच्या पायावरती आहे. विठ्ठल ज्ञानराज माऊलीच्या कालखंडामध्ये धर्मसत्ता आळंदीला उपकेंद्र, त्याच कालखंडामध्ये धर्माची मुख्य सत्ता पैठण क्षेत्रामध्ये होती. आणि म्हणून शुद्धीपत्र घेण्यासाठी विठ्ठल पंतांना कुठे यावं लागलं? आळंदीवरून पैठणला यावं लागलं. धर्मसत्ता किती होती? काय त्या सत्तेने प्रायचित्त दिलेलं असेल ते असेल. पुढे ही भावंड एकटी राहिली आणि एकटी राहिल्यानंतर पुन्हा शुद्धीपत्राचा विषय आल्यानंतर ज्ञानराज माऊली, निवृत्तीनाथ ही भावंड आळंदी सोडून पैठणला लागली. त्याचं कारण धर्मसत्ता ही पैठण क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या कालखंडामध्ये ही धर्मसत्ता वाघोलीला होती. रामेश्वर भट्टांच्या रूपाने ही धर्मसत्ता वाघोलीला होती. प्रकरण आपला माहिती आहे. पण रामेश्वर भट्टांना झटका बसला आणि झटका बसल्यानंतर रामेश्वर भट्ट कोणाच्या चरणावरती समर्पित झाले? रामेश्वर भट्ट तुकोबरायांच्या चरणावरती समर्पित झाले. याचं कारण ही धर्मसत्ता तुकोबरायांच्या चरणावरती आली.
तत्कालीन राजसत्तेचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव त्या काळचे न्यायाचारी होते, न्यायाधीश होते, तेही नतमस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक आहे. प्रसंग असा, काही संन्याशांनी तुकोबारायांचे कीर्तन ऐकलं. श्रीपाद संन्यासी तुकोबारायांनी कीर्तनामधून नामचिंतनाचा विस्तार केलेला होता. तुकोबाराय कशावर बोलतात? बोलण्याची नाही आता देवावी. आपलं तसंच चालू ना, बोलण्याची नाही आता देवा. भगवत चिंतनाची महती ऐकली आणि श्रीपाद संदेशांना वाटलं. तेव्हापासून बहुतेक कीर्तनकाराने कीर्तनामधून नामचिंतन काढून टाकले. आणि संन्यासी मंडळी दादाजी कोंडदेव महाराज म्हणणं काय? दादाजी कोंडदेवांनी विचारले. कोणीतरी तुकोबाराय मग म्हणणं काय? अहो, वेदाचं तत्वज्ञान, वेदाची भाषा प्राकृत मध्ये बोलताय. भोळे भाबडे लोक त्यांनी फसवलेले आहे, त्यांना शिक्षा केली पाहिजे. दादाजी कोंडदेव न्यायप्रिय. हे तुमचं म्हणणं खरं कशावर? आपण असं करू, वाद मांडू आणि वादामध्ये तुम्ही जर तुकोबारायांना जिंकलं तर तुमचं मी म्हणणं मान्य करेल, आणि जर तुम्ही वादामध्ये जिंकलं नाही तर मी तुम्हाला गाढवावर बसून विधी करेन. ठीक आहे. दादाजी कोंडदेवांनी पत्र लिहिलं तुकोबारायांना. पत्र तुकोबारायांनी वाचलं, निघाले. किती जण आहेत? गणपती महाराजांनी विचार केला, लिहिलंय तुकोबारायांबरोबर निघालेली मंडळी जवळ 3000 आहे. किती लोकसंख्या! आणि एवढी गर्दी दादाजी कोंडदेवांनी लांबून पाहिली. काही शत्रूचं आक्रमण आहे का? दिंड्या पताकाचे वाहन. मुक्तहिराने सांगितलं तुकोबारायांनी भीतीसाठी पत्रच मुक्त. अनेक माणसं चाललेली पाहिल्यानंतर दादाजी कोंडदेवांनी पूजेचं साहित्य घेतलं आणि तुकोबारायांकडे निघाले. संन्यासी म्हणतात, दादाजी आम्ही तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलो, आणि तुम्ही जर असं तुकोबारायांची पूजा करण्यासाठी निघाले तर आमच्या फिरेची सुद्धा. दादाजी कोंडदेव म्हणतात, बाकीचे जसे करतात तसं मला केलं पाहिजे, वादात नंतर पाहू. ज्या वेळेला दादाजी कोंडदेव ते संन्यासी आले त्यावेळेला तुकोबारायांचं कीर्तन झालेलं होतं. तुकोबारायांची निष्ठा ही नामनिष्ठा आहे. दिनारे जे सदा नाम करू हरी कथा. भगवंताचं कीर्तन चालू होतं. दादाजी कोंडदेव बसले. कीर्तन रंगामध्ये आलं. 2 संन्यासी उठले आणि उठून तुकोबारायांना त्यांनी साष्टांग दंडवत घेतला. काय कर? दादाजी कोंडदेवांनी जाब विचारला, आणि जाब विचारल्यानंतर संन्यासी उत्तर देतात, तुकोबारायांना मी जेव्हा पाहिलं तेव्हा प्रत्यक्ष देखील चतुर्भुज होते. म्हणून दादाजी कोंडदेव तिथे समर्पित आहे. राज्य सरकार. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्ती ऐकली आणि कीर्ती ऐकल्यानंतर अगोदर काही धन पाठवलं. माहिती कशासाठी? दिवड्या, छत्री, घोडे. तुकोबाराने हे सर्व पाहिलं आणि सांगितलं, हे तो बरे आणि तेनेच कशाने? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. महात्मा कोणाला म्हणतात? ज्याला दुसऱ्याने चिंतन केल्यानंतर समाधान वाटतं त्याला महात्मा. आणि हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं तेव्हा ते तिथे गुरु म्हणून समर्पित झाले. म्हणून अगोदर धर्मसत्ता आणि नंतर राजसत्ता तुकोबारायांच्या चरणावरती आहे. देवसत्तेमध्ये 2-4 भाग येतात. देवसत्तेमध्ये गणपती येतात, देवसत्तेमध्ये ब्रह्मदेव येतात, देवसत्तेमध्ये इंद्रदेव येतात, देवसत्तेमध्ये लक्ष्मी येते आणि देवसत्तेमध्ये सत्ताधीश परमात्मा येतो. ही जी मी नावं सांगितली ही सारी नावं तुकोबारायांच्या चरणावरती समर्पित. या चिंचवडच्या प्रकरणामध्ये चिंचवडचे देव बसले, तुकोबारायांना बसवलं, सांगितलं भगवान गणेशाला आपल्या कुंडलीला. तुकोबारायांनी हात जोडले आणि हात जोडता क्षणी भगवान गणेश तुकोबारायांच्या शेजारी असतात. म्हणून देव सत्तेतला पहिला घटक तुकोबारायांच्या चरणावरती समर्पित आहे. देवसत्तेमध्ये माता लक्ष्मी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रागट्य झालं आणि प्रागट्य झाल्यानंतर 12 दिवसाने कणकाईने तुकोबारांना उचलल्यानंतर भगवंताच्या पायावर समर्पित केलं आणि भगवंताच्या पायावरती समर्पित केल्यानंतर भगवान परमात्मा रुक्मिणीला म्हणतात, तुकोबारांना उचलून कणकाईच्या पदरामध्ये टाक. 12 दिवस 12 सूर्या म्हणतात. लक्ष्मीने तुकोबारायांना उचललं, कणकाईच्या पदरामध्ये टाकलं आणि तुकोबारायांचं नामकरण करण्यासाठी लक्ष्मी तिथे निघाली, माता रुक्मिणी निघाली. गाणं काय गायलं? नाम घेत असताना गाणं म्हणतात ना, काय गाणं आहे? निज निज रूपी निज विलास अंगाई गीत ज्याला म्हणतो ते गाणारं कोण आहे? माता लक्ष्मी. आणि म्हणून देव सत्ता आणि जो देवांचा देव भगवान परमात्मा पंढरीनाथ कोणाची सेवा करतो? अखंड तुकोबारायांची सेवा करतो. तुकोबारांनी लिहिलंय, भगवान परमात्मा तुकोबारायांच्या पुढे बसतात आणि पुढे बसून इच्छा तुकोबारायांच्या मनात काय चाललंय ती इच्छा मला कशी पूर्ण करते. तुकोबारांनी वर्णन केले, मागण्याची वास पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे
तुकोबारायांच्या मनात आले की भगवान परमात्मा ते करून टाकताय. म्हणून धर्मसत्ता, राजसत्ता आणि देवसत्ता तुकोबारायांच्या चरणावरती आहे. एवढे तुकोबार आहे. रामेश्वर भट्टांनी वर्णन केले, तुका विष्णू देवाकडे मागणं कसं मागतात? तुकोबारायांचा अधिकारी इतका, तुका विष्णू नाही तुझा. आणि मग तुकोबाराय मागणे कसं मागतात? जर तुकोबाराय भगवान परमात्माचा आहे तर मागणे कसं मागतात? त्याचं कारण असं आहे, या भगवान परमात्म्याने स्वीकारलेली भूमिका ही भक्ताची भूमिका. संत अवतार घेऊन जगाला भक्ती शिकवली आणि भक्ती शिकवत असताना तुकोबाराय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान देवा तू देव आणि मी भक्त. आणि या भूमिकेतून तुकोबाराय देवाकडे काय मागतात? तुका म्हणे नाम साधकीय भूमिका धारण करून भगवत चिंतन, प्राधान्य कशाला? प्राधान्य भगवत चिंतनाला. लक्षात एकांतात चिंतन. चिंतनाचं वैभव असतं. आपल्याला माहिती आहे तुकोबारायांनी सर्व संग परित्याग केला. मनातून आसक्ती बाजूला केली. होती नव्हती आसक्ती तर नव्हती, पण साधकीय भूमिकेतून विचार करता सर्व बाजूला केला. तुकोबाराय बोलून आले, तुका म्हणे यांचा संग नव्हे बरा, शोधित विठ्ठला जाऊ.
भगवंताचा शोध घेत तुकोबऱ्याने निघाला. कुठे शोध घेणं? भगवान परमात्म्याचा शोध घ्यायचा असेल तर कुठं जायचं निरीक्षण? आपण नेहमी ऐकतो ठाईच बैसून बसा. आणि त्याचा पुढचा टप्पा आहे एक आग्र चित्त. भगवंताला आवडणारी साधना कोणती आहे? हजारो मार्ग, पण प्राधान्याने भगवत प्राप्तीचा अंतिम द्वार जर काही असेल तर ती ध्यान साधना. ध्यान करायचे. आपला संप्रदाय हा ध्याननिष्ठ संप्रदाय. अगदी आदिनाथांपासून तर आतापर्यंत ध्यान करणं. भगवान शंकर नित्य ध्यानात आहे. ज्ञानराज माऊली नित्य ध्यानात आहे. तुकोबराय नित्य ध्यान. ध्यान जर सिद्ध होईल तर भगवंताला दम निघत नाही. जसं आपलं नाक दाबलं तर काय, तसं भगवान परमात्म्याला कोंडायचं असेल तरी तिने कोंडिली आनंद. आणि जो आनंद आहे त्याला कोंडायचा आहे. तसं एखादा वायू आपण कोंडला, त्या फुग्यामध्ये अधिक 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 कोंडला तर तो फुगा फुटून निघतो. तसं अंतःकरण असं दाबा. बोलून आले कोंड कोंडून धरीन जीवे, या कोंडलेल्या भगवंताला देह भावी तुझी. देह भाव काय? जीवाचा खरा देह भाव सा अहम असा. मी हा देह भाव आहे अज्ञानी जीवाचा. संत कृपा झाली की अहम सा अहम मध्ये परावृत्ती. आणि या सा अहम वृत्तीद्वारे भगवंताला कोंडणं. तुकोबऱ्याने या वृत्तीद्वारे भगवंताला आणि कोंडलेला परमात्मा समोर उभा राहतो. त्या भावचंद्र डोंगरावरती हा परमात्मा तुकोबऱ्यांच्या समोर उभा राहिला. देह भाव हार
पाहिल्यानंतर प्रथमतः भगवंताचा देहभाव होतो. अर्जुनाची स्थिती गीताशास्त्रामध्ये आपण वाचन करतो. भगवंताला ते प्रेम आवडत नाही, पण भगवंताने ती बळच आवडून पुढचं सांगायला सुरू केलं. इथे या भामचंद्र डोंगरावरती दोघच आहेत. तिसरे कान्होबाई नंतर येतात. भगवंताची अवस्था आठव नाठव गेले भावा सांगता. आंतरबाह्य शरीर नावाने भरून टाकायचं असेल तर ध्यान. तुका म्हणे देव भरिला अगोदर वाणीत नाम भरावं, पण गंमत अशी आहे, नामाचीच वाण आहे. वाणी नामाने भरून टाकावी. एक एक इंद्रिय नामाने भरून टाकावं. त्यावेळेला आपण चिंतन करतो ना, ते केलेलं चिंतन कानाने ऐकावं. म्हणजे कान नामाने भरून टाकावे. चिंतन करताना आपली वृत्ती, आपली अंतर्दृष्टी भगवंताच्या चरणावरती असावी. म्हणजे त्या दृष्टीला नामाने भरून टाकावे. भरून टाकता टाकता हात आणि पाय नामाने भरून जातात. हे भरता भरता मन नामाने भरून येतात. आणि ज्या वेळेला मन नामाने भरून जात, त्या वेळेला मन हे राम झाले. मन हे राम झाले. एवढं चिंतन तुकोबारांनी केल्यानंतर भगवंताला असं वाटलं यांच्या उपकारातून उत्तीर्ण होतो. मागा काही काही मागा हेच देगा पांडुरंगा. तुकोबाराय काही बोलत नाही. देव पुन्हा पुन्हा म्हणतात मागा महाराज मागा. आपण त्याच्या संबंधाने मी बोलतो. तुकोबाराय म्हणतात देवा तुझी सेवा दे. काय कर तुझी सेवा दे. तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. देवा तुझी चरण सेवा दे. भगवान परमात्मा गप्प झाले आणि भगवान परमात्मा म्हणतात महाराज तुम्हाला भुक्ती देऊ का. तुकोबारायांना वाटलं भगवान परमात्मा आपल्याला डायव्हर्ट करतोय. बाजूने रस्ता मुक्ती देऊ का. आनने गोदीशी तरी तुकोबाराय काहीच बोलत नाही. तुकोबारायांच्या लक्षात येतं भगवान परमात्मा सेवा द्यायला तयार नाही. तुकोबाराय म्हणतात देवा संत संगती सर्व काळ दे. संत संगती सर्व काळ दे. तुकोबारायांचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतो महाराज तुम्हाला सिद्धी देऊ का. आनने गोदीशी तरी रिद्धी सिद्धी. तुकोबाराय विचार करतात ही संत संगती देव द्यायला तयार नाही. तुकोबाराय म्हणतात थोडं थांबव. थोर प्रेमाचा सुकार. देवा तुला हे द्यायचं नसेल ना थोर प्रेम दे बस. हे पाहिल्यानंतर देव म्हणतात महाराज तुम्हाला 4 मुक्त्या देऊ का. आनने गोदीशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती 4. तुकोबाराय म्हणतात थोर प्रेम दे. देव काय म्हणतोय
ते देऊ का? भगवान परमात्मा हे द्यायला तयार नाही. पुन्हा देव म्हणतो मग काही मागा ना. मग तुकोबाई म्हणतात नको देऊ, हे तिन्ही गोष्टी नको देऊ. काय कर देवा, काय कर, तुझ्या नामाचं प्रेम द्या मला. मग देव बोलतो नाम दिलं तर तेवढ्याने भागल का? मग तुकोबाई म्हणतात तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम. तेव्हा एक नाम दे, माझं सारं काम त्याने होईल. भगवान परमात्म्याला वाटलं सोपं झालं, चला संत संगती देण्यापेक्षा यांना नाम दे. थोर प्रेम देण्याच्या पेक्षा यांना नाम देऊन टाकू आणि माझी सेवा देण्याच्या ऐवजी यांना नाम देऊन टाकू. मागणी आहे तशी. आणि मग भगवान परमात्मा नाम द्यायला तयार. काय केलं भगवंताने? माग शुद्ध रश्मी पाहुणे गुरुवा, माग शुद्ध रश्मी पाहुणे गुरुवा, शुद्ध रश्मी पाहुणे गुरुवा, नाम विकार तुका म्हणे, विकार तुका म्हणे, विकार तुका म्हणे. कोण फसलं? भगवान परमात्मा फसला. जुने कीर्तनकार गमतीने गोष्ट सांगायची. असं मंदिराच्या द्वारामध्ये एक अंधार, फार काही दिसत नाही, थोडंफार ऐकायला येते. कोणातरी महात्म्याचं कीर्तन झालं, नाम महती सांगितली आणि या अंधळ्याने ती नाम महती ऐकली, नाम पकडले, नामचिंतन सुरू केलं. लोकांचं कोणाचं लक्ष आहे? द्वारामध्ये बसणारा अंधळा कोण विचार करत? पण नामचिंतन चालू आहे. लक्षात आपली नामसाधना कशी असावी? अशी असावी, कोणाच्याच लक्षात येऊ नये याचं नामचिंतन चाललंय. असं आहे, नामचिंतन याचं चालू आहे हे जगाच्या लक्षात आलं की जगाचा अडचण. लोक माणसं पूजा करू लागतात. पूजा करू लागलेल्या किती माणूस दमबाज जातो आणि दमबाज गेला रे झाले त्याचं वाटलं. जसं घरातलं सोनं आपण उघड्यावर ठेवतो का तिजोरी ठेवतो? कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवतो नाही. तसं भगवंताचं चिंतन कोणाच्याच लक्षात येणार नाही असं करावं. विठ्ठलाला पहाटच्या वेळेला अंधारा उठला. भगवत चिंतन, शांत वातावरण. भगवान परमात्मा त्याच्या पुढे गोष्ट म्हणून ऐकायला काय अडचण आहे? खरं खोटं आपल्याला काय माहिती, पण जुने कीर्तनकार सांगायचे.
त्याचा लाभ झाला. भगवान परमात्मा म्हणाले की वर माग. ठीक आहे, पण एक वर मागायचा, जास्त मागायचं नाही. तुला काही फार गरज नाही, एक माग. आंधळा हुशार. देवा एक वर मागतो, देता माग ना, एकच माग. देवा माझी इच्छा अशी आहे की माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मी पाहतो. ठीक आहे, भगवान परमात्मा ठीक आहे म्हणून गेला, पण कुठला? का बरं? त्याच्यात गंमत अशी, वाक्य एक आहे पण याचा नातू त्याच्या डोक्यावर राजछत्र पाहायचं म्हटल्यानंतर पहिली गोष्ट म्हाताऱ्याचं लग्न करणं. त्याला लग्न करून द्यायचं म्हणजे त्याला तरुण बनवायचं. दुसरी गोष्ट, बर त्याचं लग्न त्याला तरुण म्हणजे त्याला दृष्टी द्यायची. तिसरी गोष्ट, हे देऊन याला एक मुलगा द्यायचा. पुढची गोष्ट, मुलगा देऊन त्याला एक नातू द्यायचा. पुढची गोष्ट, नातू मोठा झाला पाहिजे एवढं याला आयुष्य द्यायचं. आणि तेवढं छत्र म्हणजे तेवढी संपत्ती त्याच्याकडे द्यायची. वाक्य कसं छोट. तसं तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना? तुका म्हणे नाम, शेवट मी प्रवेश केलाय. मी अभंग उलटा फिरवतो. तुकोबाराय म्हणतात, देवा रिद्धी नको आण निघू देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीच्या. देवा रिद्धी नको मला, देऊच नको. देवा सिद्धी देऊच नको आणि देवा चार मुक्ती देऊच नको. देवा तुला तुझ्या बापाची शपथ हे देऊ नको. सांगू का? नामचिंतन केलं रे केलं की या तीनही गोष्टी आपोआप मिळतात. चिंतन रिद्धी म्हणजे काय? ऐहिक वैभव आहे. तुमचा पुत्रोत्कर्ष रिद्धीमध्ये. पुत्रोत्कर्ष म्हणजे तुमच्या मुलाचं कल्याण. तुम्ही नाही कल्याण करू शकत, लक्षात घ्या. म्हणजे आपण आपल्या मुलाचं कल्याण नाही करू शकत. आपल्या मुलाचं आपल्याला कल्याण करायचं असेल तर आपण चिंतन करू. कित्येकाच्या मुलाचं भगवंताला कल्याण करावं लागतं. परीक्षितीचं कल्याण करत असताना किती पांडव तिथे हजर होते, पण हे पांडव नाम धरले. आणि म्हणून जिथे नामचिंतन आहे तिथे रिद्धी आहे. रिद्धीमध्ये आरोग्य संपदा येते. म्हणून तुमचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर नामचिंतन करा. माणसं म्हणतात त्या नाडीमध्ये त्या काय झाल्या, गाठी झाल्या ना, अडथळे आले. तुकोबाराय असं म्हणतात, होतीला शीतळा सकळा नाडी. नाडी शब्दाचा अर्थ शिरा. शिरा भात नाही. हृदयाच्या ज्या काही नसा आहेत त्या नसा मुक्त होतील. असं काय म्हणतात की ते आतून हे करतात, एक्सरे टाकतात, किरण टाकतात आणि ते ऑपरेशन. आपलं इतकं नामचिंतन झालं पाहिजे की नामचिंतन नसा नसातून भिनलं पाहिजे. आणि हे जर होईल ना तर या
नाट्यात आणि पुढच्या भानगडीत येऊ शकत नाही. म्हणून ध्यान साधना विठ्ठल अष्टांगी. अष्टांग म्हणजे संपूर्ण शरीर पवित्र झाले. वेळ जाईल माझा रिद्धी शब्दामध्ये. म्हणून जिथे नामचिंतन आहे तिथे रिद्धी. पुढचं बोलतो सिद्धी. जिथे नामचिंतन आहे तिथे सिद्धी आहेच लक्षात घ्या. एखाद्या योग्याला सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एक महाराज मी पाहिले होते, नवरात्रात ती बोलत नसत. ते मला म्हणाले की मंत्र जप करून 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 असा करून इथे सुस्त 9 दिवस ना किती सिद्धी प्राप्त झाल्या नाही. एवढं करून नाही, पण नामचिंतनाला लागेल. किमान संकल्प सिद्धी तरी आपली सिद्ध होईल. विठ्ठला विठ्ठला संकल्प, तुम्ही जो संकल्प कराल तो सिद्धीला जाईल. गोंदवलेकर महाराजांचं मंदिर चाललेलं होतं, रामाचं मंदिर. आणि 7 दिवस कामगारांनी काम केलं की लोक पैसे काहीतरी पायावरती ठेवायचे, ते महाराज वाटून टाकायचे. एक दिवस घडलं असं, आठवडाभर पैसाच मिळाला नाही. आणि बाजारचा दिवस आला, सारे कामगार बसले. महाराज आज बाजार आहे आणि महाराजांकडे पैसेच नाही, काय करायचं. जेवढे कामगार होते तेवढ्याला महाराज म्हटले बसा थोडं चिंतन करू आपण. तर काहींचा विश्वास होता, काही म्हणाल बाजारची वेळ होता तर काय संतांची बाई हा माझा. थोडं 1 दीड तास चिंतन झाल्यानंतर एक ग्रहस्थ आला. म्हटलं महाराज मी ऊसाचा व्यापारी आहे आणि माझा नवस असा होता, जर मला याच्यात नफा झाला तर त्या नफ्यातली 110 रुपयाची रक्कम मी तुम्हाला देणार आहे. मला खूप नफा झाला आणि म्हणून बऱ्याच दिवसापासून मला वाटतंय महाराजांकडे जायचं, पण आज सवड मिळाली आणि हे त्याच्यातला काही भाग मी तुमच्या चरणावरती समर्पित करायला. किती रुपये? त्या काळी सर्व मजुराचं वाटप झालं. याला काय म्हणतात? सिद्धी, संकल्प सिद्धी. कुठे राहते संकल्प सिद्धी? म्हणून नामचिंतनाजवळ सिद्धी राहते. भक्ती मुक्तीची तुकोबरा देवाला म्हणतात नको आणणे गोदेशी तरी भुक्ती मुक्ती नको. त्याचा पुढचा माझा विस्तार होता. तुकोबरा देवाला म्हणतात 4 मुक्ती नकोच ना मला. पण या 4 मुक्ती कुठे राहतात? जिथे चिंतन आहे. तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती ऐशे बहु. आपण नेहमी हरिपाठ देवाची हे द्वारी तेने किती मुक्ती साधली. तेने 4 आणि म्हणून नामामध्ये हे साठवलेलं असल्या कारणामुळे तुकोबारा देवाला म्हणतात देवा काहीच नको, तुका म्हणे नाम. तुका म्हणे नाम.
पंढरीनाथाचं वर्णन करत असताना शंकराचार्यांनी काय केलं? महायोग पीठे तटे भीम. पुढचा विस्तार मला करायचा नाही, फक्त त्याच्यातला एक शब्द महायोग पीठ. भगवान परमात्मा महायोग पीठ आहे. महायोग पीठ म्हणजे पीठ शब्दाचा अर्थ आसन आणि योग शब्दाचा अर्थ ज्याद्वारे भगवंताची प्राप्ती होते तो मार्ग. मग भगवत प्राप्तीचा अष्टांग योग मार्ग असेल त्याचं आसन परमात्मा पंढरीनाथ. भगवत प्राप्तीचा कर्म मार्ग असेल त्याचं आसन परमात्मा पंढरीनाथ. ज्ञान मार्ग असेल त्याचं आसन परमात्मा पंढरीनाथ आहे. आणि भक्तियोग असेल त्याचं आसन परमात्मा पंढरीनाथ आहे. क्लिष्ट वाटेला नाही का? किती मार्ग सांगितले? जे काही मार्ग असतील ते सर्व मार्ग कुठे केंद्रित होतात? भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या पायाजवळ. कारण ते महायोग पीठ आहे. तसं भगवान परमात्मा पंढरीनाथाहून त्याचं नाव भिन्न नाही. नाम नामीचा अभेद भक्तिशास्त्र आपल्याला सांगतो. तुका म्हणे भेद नाही, नामात भेद नाही म्हणजे देव आणि नामात भेद नाही. मग भगवान परमात्मा जर समग्र मार्गाचं महायोग पीठ असेल तर त्याचं नाम कसं आहे? समग्र मार्गाचं महायोग पीठ. असं असल्या कारणामुळे तुम्ही चिंतन जर करायला लागले तर त्याच्यात अष्टांग योग आहे. तुम्ही चिंतन करायला लागले, नामचिंतन करायला लागले तर त्याच्यात कर्मयोग आहे. ज्यावेळेला वाणीने आपण नामचिंतन करतो त्यावेळेला तो कर्मयोग आहे. आणि हेच नाम ज्या वेळेला श्वासामध्ये जातं त्यावेळेला तो अष्टांग योग आहे. यम नियम आसन प्राणायाम. आणि हेच नाम ज्या वेळेला आपण संत कृपांकित होऊन चिंतन करतो त्यावेळेला हे नाम ज्ञान योगाच्या ठिकाणी. आणि याच नामाचं चिंतन ज्या वेळेला आपण अतीव प्रेमाने करू लागतो त्यावेळेला तो भक्ती योग आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम हे महाभियोग आहे. म्हणून तुकोबाई म्हणतात काय नव्हे की काय जर तुम्ही 9:10 पर्यंत कीर्तन केलं नाही तर पुढची तारीख नाही. आणि आम्ही तारखेच्या आशेवर जगणारी माणसं. म्हणून आता मला तेवढं बोलावं लागेल. तुकोबाराय देवाला म्हणतात काही देऊ नको. तुका म्हणे नाम तेले माझे काम. नामाने सर्व काम होणार आहेत. यासाठी नामाची सेवा कशी करायची? कारण तुकोबाराय कसं बोलतात? तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. हा सेवा शब्द शेवटचा आहे, तो घ्यायचा आणि शेवटच्या चरणातला नाम शब्द घ्यायचा. नाम सेवा. हे नाम सेवा कशी करायची ती आपल्याला पाहिजे. तत्पूर्वी भजन घ्यायचे. विठोबार विठोबार
सेवा करायची फार सवय. मग पत्नीची सेवा, कधी पतीची सेवा, करिता या सेवा कुटुंबाची. आपण कशाने भागलो, करू भागलो, करिता या सेवा कुटुंबाची. आयुष्यभर आपण सेवा केली, कार्यदास होशी संसाराचा खर शब्दाचा अर्थ खरं नाही, गाढव यांची सेवा करायची आपल्याला सवय आहे. तुकोबारा इथे नाम सेवा सांगतात. कीर्तनकार सुद्धा म्हणतात अमुक अमुक गावाला सेवा होती. आपण उगाच विचारायचं किती रुपये घेऊन होते, त्याला सेवा नाही. जो कोणी निरपेक्ष रीतीने उभा राहत असेल, जो कोणी निरपेक्ष रीतीने जाणून घेत असेल ती सेवा. पण ही पार्थिव सेवा आहे, पार्थिव ही भौतिक सेवा, ही बाह्य सेवा. त्याच्या पुढे नामाची सेवा आहे. सेवा शब्द कसा चालतो, मूळ शब्द त्यामध्ये भज दाखवला. त्याचा अर्थ भज सेवायाम, सेवा करणे. संप्रदायाला अपेक्षित असणारी सेवा, संतांना अपेक्षित असणारी सेवा ही नामाची सेवा. या सेवा शब्दाचं व्याख्यान करत असताना तुकोबारा काय म्हणतात, सेवा ते आवडी उच्चारावे, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, वेद नाम निवारो, वेद नाम निवारो, सेवा शब्दाचं पहिलं चिंतन आहे, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. नाम आहे लक्षात घ्या, आणि त्या नामामध्ये आवडीचं मिश्रण आहे, आवडीचं विषय. बहुतांश रीतीने नामचिंतन आवडत नाही. काय आवडावं, नाम आवडावं. किती आवडावं, बहु आवडशी जीवा वासवी. प्रसन्न असा भगवान परमात्मा कर्नाटकाला गेले आणि आषाढीला संत जमले. भगवान परमात्मा इथे नाही. भानुदास महाराज म्हणाले मी जाऊन आणतो देवा. गेले. हा कोणत्या शब्दात सांगतो, रात्रीचा प्रसंग आहे. द्वार खाटकन उघडले गेले. भानुदास महाराज आत गेले. देवाला बोलू लागले, अरे इथे येऊन बसला वारकरी, तिकडे थांबले, वाट पाहते देवा. देव म्हणतात येतो ना मी. ठीक आहे, कधी, उद्या सकाळी. वार्तालाप झाला. बाहेर निघायच्या वेळेला भगवंताने रत्नाचा हार गळ्यात टाकला भानुदास महाराजांची. आठवून गेले. भानुदास महाराज निघाले कुठेतरी गंगेच्या नदीच्या किनारी स्नान करण्यासाठी. पहाटची वेळ झाली. देवाचा हार चोरी गेला. गावात दौडी झाली. चोर शोधून आणा. माणसं निघाले, सैनिक निघाले. भानुदास महाराज नदीच्या किनाऱ्यावरती होते. हार लांबूनच चमकला आणि चोर पकडला. चोर आहे का? पकडला गेला. राजाच्या समोर उभा करण्यात आलं. सांगितलं फासावर देऊन टाका. भानुदास महाराजांना जात असताना भगवंताला हात जोडले. भानुदास महाराजांनी सांगितलं, जरी हे आकाशवर ब्रह्मगोड भानुदास, काय होईल ते देवा होईल, पण देवा मी तुझे पाय सोडणार नाही. याला म्हणतात आवड. विठ्ठल विठ्ठल सेवा शब्दाचा अर्थ
समर्पण, भगवंताला समर्पण करावं. काय समर्पण करावं? तुकोबांनी सांगितलंय, समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, समर्पिली वाणी. भगवंताला काय समर्पण करावं? अनेक समर्पण आहेत. वस्तू समर्पण आहे, पत्रपुष्प परंतु त्याच्यापुढे क्रिया समर्पण आहे. जे जे काही करीतो देवा ते क्रिया. फार सोपी गोष्ट लक्षात घ्या, क्रिया समर्पण. मी बऱ्याच वेळेला सांगतो, क्रिया समर्पण इतकं सोपं आहे. एक उदाहरण, नमुना म्हणून उदाहरण सांगतो. आंघोळीला आपण पाणी सोडतो का नाही? बहुतेकाच्या घरात नळ आहे, खाली आपण बादली बांधतो, वरून नळ सोडायचा. बर, नळ सोडल्या बरोबर बादली भरते का? ती धार चालते की नाही? बर, तोपर्यंत आपल्याला उभाच राहावं लागते का? आपण गुड्या मारतो बाथरूम मध्ये, उभाच राहावं. मग जोपर्यंत आपण उभा असा नळ चालू आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणत राहावं, ओम नमः शिवाय काय असेल ते म्हणत राहावं. ही धार भगवान शंकरावर पडते असं म्हणा. झालं का तीर्थ तयार होते? तीर्थ झालं लक्षात. म्हणून एक क्रिया समर्पण आहे. दुसरी गोष्ट ते काय, जग असेल मग असेल त्याच्यात बुडवत असताना, ते पाहणी अंगावर घेत असताना रामकृष्ण हरी म्हणत राहावं. काय आपला मंत्र असेल म्हणून ते नाम मिश्रित पाणी झालं तर ते तीर्थ झालं लक्षात. म्हणून तीर्थ स्नान झालं. आणि आपल्याला प्राप्त झालेला सद्गुरु मंत्र जर आपण ते नाम पाणी घेत असताना म्हणत राहिलो तर ते मंत्र स्नान झालं. एकच आंघोळ येते, पण किती प्रकारे झाली? ते तीर्थ स्नान झालं, ते मंत्र स्नान झालं, ते नाम स्नान झालं. याला काय म्हणतात? समर्पण. म्हणून सेवा शब्दाचा अर्थ काय? समर्पण. हे नामाचं या पद्धतीने समर्पण आहे. विठ्ठल एक नामाची उच्चाराद्वारे सेवा. म्हणून हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पण या नामात आत शिरायचं असेल, आत शिरून त्या नामाची गोडी घ्यायची असेल तर सेवा शब्दाचा अर्थ ध्यान. म्हणून नाम सेवा म्हणजे सेवा शब्दाचा अर्थ काय केला आपण आता? ध्यान. मग नाम सेवा कशी? नाम ध्यान. आलं लक्षात? ही नामाची सेवा. मग कशाचं ध्यान करावं? एक गोष्ट आहे, जोपर्यंत आपलं चित्त एकाग्र होत नाही तोपर्यंत सगुण मूर्ती समोर ठेवावी आणि तिथे आपली मनोवृत्ती केंद्रित करा. असं आहे. त्याच्यात बारकावा सांगतो. आपलं मन हे ज्ञान संपन्न आहे मुळात असं म्हणतो, पण हेच मन अनंत विकाराने गच्च भरलेलं आहे. लाखो लाखो विकार त्याच्यात आहे. आणि मन अशी गोष्ट आहे की ते डोक्यातून बाहेर काढता येत नाही. अशी गोष्ट आहे. तुम्हाला हे माझी भजनी प्रेम सर्वत्र ही मन मीच करण्याची प्रक्रिया समजली. झालं
सारी आसुरी संपत्ती त्या मनात गच्च होती. मन दिसतंय का? नाही. बर, मन स्वच्छ केल्याशिवाय भगवत प्राप्तीने तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. मग या चित्ताला, या मनाला निर्मळ करण्याचं साधन काय? ध्यान. म्हणून तत्वज्ञानाने ध्यान जले असे चिंतन केले. हा कपडा आपल्याला धुवून काढायचा आहे तर काय बरोबर पावडर चालेल का? नुसती साबण त्याला लावायची, पाणी अजिबात घ्यायचं नाही, नुसती साबण लावायची, होईल का स्वच्छ? तसं या मनाला धुवून काढायचं असेल तर ध्यान जल. मग या ध्यान जलाचा नामाद्वारे अभिषेक. कशावर? त्या मनावर. आणि त्या नामात अशी शक्ती आहे की ते नाम ध्यानजन्य नाम त्या मनावरच्या खपल्या काढतात. आलं लक्षात? जसं कांदा चिरतात ना माणसं, माणसं म्हणजे बाया माणसं, आणि मग ते खाण्यासाठी दिले की माणसं त्याच्यावरचा पापुद्रा काढतात. तसं मनावर अनेक आवरण आहेत आणि तीव्र ध्यानाद्वारे ती एक आवरण बाजूला होते. त्याला मल विक्षेप आवरण निवृत्ती म्हणतात. आणि हळूहळू ध्यानाचा मारा त्याच्यावर करत राहिल्यानंतर ते मन हळूहळू धुतलं जातं. आणि धुतलं गेलेलं मन शेवटी काय होतं? मन हे राम झाले, मन हे राम झाले. हे सर्व कशाने घडतं? हे सर्व नामाने घडतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. झालं तो पुरा का? आता 9:05 मिनिटं झालेली आहेत. किती बोललो आपण, ही भगवत कथा आनंद आहे. मी त्याच्यापुढे छोटा माणूस आहे, मला तरी काय कळत आहे, पण मला वाटतं हे माझं बरोबर आहे. आणि मी सांगितलं ते म्हणता हा बरोबर आहे, मला बरोबर. या संत महात्म्याने आपणास नाम दिलेलं आहे. या नामाची सेवा करायला लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही करत नाही असाही माझा भाव आहे. पण ज्या वेळेला आपण कुठेतरी अंतरंग ऐकत चालतो त्यावेळेला माणसाला वाटतं जरा आता आपण स्पीड घेतला पाहिजे, आता आपण गती घेतली पाहिजे. म्हणून अनेकांची तक्रार मला फोनवरती असते, बाकीचं सारं होतं बाबा पण ध्यान होत नाही, बाकीचं होऊन काहीच उपयोग नाही. व्यावहारिक उपयोग असेल कदाचित, पण भक्ती मार्गात पुढे 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 आपल्याला जायचं असेल तर नाम ध्यान साधना. म्हणता देवा काही घेऊन मला, तुका म्हणे नाम तेने पुरी माझे काम. मग आणले भो देशी, नाही दिलं तरी चालेल, त्याच्या मागे साधच येणार आहे. तुका संत संग सर्व काळ, जिथे नाम आहे तिथे संतांना यावं. अखंड प्रेमाचा कल्लोळ, इथे तुकोबार आहे अखंड प्रेम जर आणि प्रेमाचा कल्लोळ जर म्हणत असतील तर ती ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे. आणि या ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचं वैभव असं आहे, देव पंढरपूर सोडून तुमच्या घरात येतो. आणखी आणि त्याच्या पुढे सांगतो तोच नामधारक महात्मा होता. आणि महात्मा झालेला महान आत्मा अर्थात परमात्मा, हाच मोक्ष. याची देही भोगू मुक्तीच. आणि ही मोक्ष स्थिती जी आहे ती देहात. नामाची निवळे देही असून या मुक्त, ही स्थिती आपणास प्राप्त करता येते. हा खरा पुरुषार्थ आहे. तुका म्हणे जन्मा आल्याची सागर विठ्ठलची ज्ञान
म्हणजे बाकीच्याही सर्व संयोजकांची इच्छा असते की यावं असं मला वाटतंय. वास्तविक पाहता एखाद्या ठिकाणी 4-5 वेळेला कीर्तन झालं तरी सारखं असतो तर पाहता किती कीर्तन करायचं. बाकीच्या महात्म्यांची इच्छा असते येण्याची, आपण कशा अडचण करावी. प्रेमाने तुम्ही बोलवता, सर्व बोलवतात आणि इथे आल्यानंतर माझी 2 तीर्थक्षेत्र आहेत. पहिलं माझं तीर्थक्षेत्र आहे पैठण, माझ्या गुरुचं स्थान, आणि दुसरं माझं तीर्थक्षेत्र आहे चांदा. या संतांचे हे देवे कल्पतरू देवे, परिसा परिस आगाध देवे चिंतामणी ठिकाण. या संतांनी आपणावरती अशीच अखंड कृपा करत राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण